केलं गेलं होतं. अगदी एसटीवर हा मारा गोलंदाजाने केला होता. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर महेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. हे दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. कालच्या दिवसामध्ये मी जुनोदचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला. कशा प्रकारे बॅटिंग केली होती, अर्धशतक झळकावलं होतं याच खेळाडूनं याच मैदानावर, हे विसरता कामा नाही आहे. 2022चा एक सर्वात मोठा रेकॉर्ड जुनोदच्या नावावर आहे याच मैदानाचा, हे विसरता मात्र कामा नाही आहे. या सगळ्या आठवणी मी तुमच्या समोर शेअर केल्या मित्रांनो. चांगला चेंडू आहे. अपील, एक लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली त्या ठिकाणी. सर्वाधिक षटकार या 2022 आणि 23 या स्पर्धेमध्ये जोनस यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते. तब्बल 7 षटकार हे जोनसने ठोकले होते या मैदानावर आणि जवळपास 20 चेंडूमध्ये 56 धावा कोळशे टीमच्या विरुद्ध जोनसनं याच मैदानावर पूर्ण केल्या होत्या. मात्र काही कारणास्तव त्या ठिकाणी नक्कीच एक शेवटच्या त्या चेंडूवर काहीशी चुकी घडली गेली आणि त्या कारणास्तव मात्र त्या संघाला तिथून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र क्लास बॅटिंग जोनसची आपण पाहिली होती. 20 चेंडू त्याच्यामध्ये आपण जवळपास 56 धावा पाहिल्या होत्या. 7 षटकार, 1 चौकार जोनसनं या मैदानावर कुठला होता कोळशे टीमच्या अगेन्स्ट 2022 आणि 23. आणि त्याच जोनसला आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडवर पाहतोय. कालचा दिवस जम्प ऑन राईट टीमचा, मात्र कालच्या दिवसामधील खेळ विसरता कामा नाहीये. त्यानंतर प्रफुल्ल यानं विसरता कामा नाहीये. काय गोलंदाजी केली प्रफुल्ल यानं. सॉफ्ट हँड ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं जोनस कडून. 1 धाव. त्यानंतर मॅन फ्रॉम राई प्रफुल्लला विसरता कामा नाहीये. रवी तरेच्या अगेन्स्ट सलग 5 चेंडू 5 षटकार आपण ते रवी तरेच्या अगेन्स्ट पाहिले. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर मात्र रवीनं प्रफुल्ल यांना बाद केलं. मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 42 धावेची बहारदार खेळी देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. प्रशांतने देखील चांगली कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये. अपील पुन्हा एकदा केली गेली त्या ठिकाणी. फ्लिक करायचं होतं चेंडूला, व्हॅली आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे एकतर यस बॅटला बॉल आहे का सर, अशोक सर बॅट बॉल आहे का, लेग बाईज. धावा संख्या 4 मालवणी संघ हा देखील एक मोठा संघ गणला जातोय. कारण बॅटिंग ऑर्डर जर या टीमची आपण पाहिली तर नक्कीच धर्मेंद्र कोळी, त्यानंतर मिलिंद कोळी आहेत, प्रमोद कोळी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, विनोद सारखा खेळाडू त्या ठिकाणी आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. एक अपेक्षा केली होती व्हॅलीनं थोडासा उचली घेणार हा चेंडू, मात्र तितकीशी उचली ही चेंडून घेतली नाहीये. त्यानंतर जवळपास मला वाटतं त्या ठिकाणी आहे मिथुन कोळी, हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर आज चांगली बांधणी केली आहे मालवणी या टीमनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4. स्पोर्ट फॅमिली या युट्यूब चॅनल्सच्या सोबत जे जोडले आहेत श्रोते त्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी दाखल झालेल्या खेळाडूंना जर या आजच्या स्पर्धेचं अपडेट जर आपल्या मित्रांना पोहोचवायचं असेल तर स्पोर्ट फॅमिली या युट्यूब चॅनलवर जा आणि ती जी लिंक आहे ती शेअर करा. रुपेश कोळी, काल जे एक गाणं वाजलं गेलं आणि त्या गाण्याच्या विषयी माहिती मुर्धा नगरवासियांपर्यंत पोहोचवली. सुपली सोन्याची ग सुपली सोन्याची, हे जे गीत आहे हे याच्या आईनं गायलंय. ही खरोखरच मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. काल देखील मी या मुलाचा उल्लेख केला होता. गजानन कोहली यांच्या सौभाग्यवती आहेत आणि गजानन कोहली म्हटलं तर एक लेजंडरी खेळाडू मालवणी मास्टर्स टीमचा आणि त्यांचे सुपुत्र हे रुपेश कोळी आहेत आणि त्यांच्या आईनं ते गीत गायलंय. फुल ऑफलाईन चेंडू ऑन साईडला चेंडूला टर्न केलंय. कॉर्नर बाउंड्री जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. धर्मेंद्र कोहलीनं 1च धाव मिळेल. नोचा इशारा येतोय पंचांकडून. भीमन हाताळला गेला. +1 मिळतील धावा 2. उचली जास्त आहे पंचांच्या निदर्शनामध्ये त्या ठिकाणी दर्शविलं गेलेलं आहे की चेंडूची उंची जास्त असल्या कारणास्तव मात्र पंच त्या ठिकाणी नो चेंडू घोषित करतायत. DRS नाहीये
एक नियम आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा की तुम्ही DRS घेऊ शकत नाहीयेत. बस वही ना प्लेयर नाव बस त्याला दाखव आयलंडला नाही दाखव त्याला आयलंड म्हणून आयलंड तो पहिला आयलंड 11 नंबर. चांगला फटका आहे. डिक्लेरेशन झोन 2 धावा असतील. जे 2 व्हाईट कलरचे तुम्हाला झेंडे दिसत आहेत त्याच्या मधल्या पोर्शन मध्ये चेंडू कुठेही लागू द्या, पडद्याला लागू द्या किंवा मागच्या बॅनरला लागू द्या तरी फक्त तुम्हाला 1 धाव दिली जाईल. त्या चेंड्याच्या पुढचा पोर्शन जो आहे बाउंड्री लाईन जवळचा त्या ठिकाणी जर चेंडू जर लागला तो 2 धावा असतील. पडद्याला चेंडू लागला तर तरी देखील ती डिक्लेरेशन झोनच असेल. धावून धावा काढायच्या नाहीत. धावसंख्या 8. फुलटॉस ऑन साईडला आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं जात आहे. त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये मिलिंद कोहली चेंडूला स्टॉप करतोय. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव. एनिस फायनर या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर जवळपास आज आपण त्या संघाच्या विषयी नक्की चर्चा. जोसेफ जाफेद या खेळाडू तुम्ही पाहणार आहात. वय वर्ष 62. सर्वात लेजेंडरी खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जॉनी मिरांडा हा देखील पाहायला मिळेल. ॲलन डिसोजा असेल, व्हॅली रॉड्रिक्स, दीपक भंडारी. दीपक सर आलेत का? त्यानंतर ऑस्कर रॉड्रिक्स हा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल या टीम मध्ये. केनमार्क, आर्ची डिसोजा, त्यानंतर लेनी गोम्स हा देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. जोनस डिसोजा हा देखील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. राकेश डिमेलो आणि हिलेरी जोझेफ परेरा अशा खेळाडूंची वर्णी या पहिल्या मॅच मध्ये लागली गेलेली आहे. पहा त्या ठिकाणी बोहीर परिवाराची 3री पिढी या व्यासपीठावर आली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या 9. रुपेश कोहली समोर जोनस. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. सर्वाधिक धावा एका स्पर्धेमध्ये 23 संघांमधून मात्र हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या खात्यावर आहेत. फुल ऑफ लेन बैठक स्ट्रोक खेळला गेला. अगदी क्षेत्र निवडलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन्स. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता. एक फ्लायटेड षटकार 6. होता अगदी घुटना त्या ठिकाणी खेळपट्टीवर टेकवला गेला होता आणि काय तो फटका खेळला गेला. क्लास फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. आडव्या बॅटचा पट्टा यूज केला गेला. क्षेत्र निवडलं गेलं स्क्वेअर लेग. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता आणि एक फ्लॅट 6 जोनसच्या बॅटमधून आपण पाहिली. टर्न पाहायला मिळतोय. चांगला टर्न पाहायला मिळाला. मात्र वाईटचा इशारा पंचाचा. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतोय. सर्वाधिक षटकार लक्षात ठेवा मित्रांनो. या मैदानावर सर्वाधिक षटकार ठोकणारा हा एकमेव खेळाडू आहे जोनस. मिस्टर स्टोक आहे. मोठी विकेट असू शकेल. रुपेश कोहली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी कॅच कॅरी करतोय. फलंदाज बाद मिस्टर जोनस परतीच्या मार्गी आउट.
रसला मित्रांनो जोनसनं हे विसरता कामा नाही आहे आणि त्याच नगरीतील हा संघ आहे. डिफेन्स केलं गेलं, चेंडूला व्हॅलीना सिंगल त्या ठिकाणी काढला गेला. एकच धाव या चेंडूवर नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. षटक क्रमांक आपण पाहतो त्या ठिकाणी हे तिसरं सुरू आहे. ज्ञानेश्वर कोळी या गोलंदाजाच्या देखील खात्यावर 100हून अधिक विकेट आहेत 40+ क्रिकेटमधील. पर्पल कॅप काही महिने मी म्हणेल काही स्पर्धा पर्पल कॅप या गोलंदाजांना देखील आपल्या डोक्यावर ठेवली होती. त्याच्यामध्ये म्हणतोय की 100हून अधिक विकेट घेणारा हा देखील एक गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल बॉर्डर टर्न करून ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटचा टो लागतोय, चेंडू जातो या लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं. डी झोन आहे त्या दिशेनं एक धाव, पण वनडे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. अग्री कोळी समाज सामाजिक संस्था कालच्या दिवसामध्ये आपण मंडळाचे अध्यक्ष कमलेजी मात्र साहेबांना पाहिलं. या ठिकाणी उपाध्यक्ष व्यासपीठावर आहेतच. सचिव भगवानजी पाटील साहेबांना देखील कालच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं होतं. सहसचिव मात्र लग्न सराईमध्ये बिझी होते कालच्या दिवसामध्ये. आज देखील ते आपल्याला वेळ देतील. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळला गेला आहे. आणखीन एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4. धन्यवाद डीचे. धावसंख्या 22. स्पोर्ट फॅमिली या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहू शकाल. स्ट्रेट बॅट खेळायचा होता, सरळ बॅटना फटका एक्झिक्यूट करायचा होता. कदाचित हा फटका साईड स्क्रीनच्या दिशेने खेळला गेला होता का तो बॅटचा फोर्स आपण त्या दिशेनेच पाहिला. मात्र काय तो फटका खेळला गेला केनीच्या माध्यमातून. जी शैली आपण पाहतोय खूप चांगली शैली पाहायला मिळते केन मार्क डिसोजा यांची. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेकटचा फटका खेळायचा होता. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निवळतोय आणि थोडीशी उसळी देखील अतिरिक्त बाउन्स ज्याला आपण म्हणतोय थोडीशी उसळी देखील या चेंडूवर प्राप्त होते. ज्ञानेश्वर कोळी कमी वेळ आपल्या टीमला देत असतोय. काही मागच्या ज्या स्पर्धा आपण जर पाहिल्या त्यावेळेस ते दौऱ्यावर गेले होते. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील मी म्हणेल अनपेक्षित मी म्हणेल हा चेंडू उसळला गेला. एक अचंबित करणारा चेंडू मात्र केनीच्या समोर टाकला गेला. षटक या ठिकाणी पूर्ण होते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आहे. धावसंख्या पलकावर लागली गेलेली आहे ती म्हणजेच 22. वेलकम आरके. प्रशांतचा काय लुक आहे, खतरनाक लुक आहे प्रशांतचा. प्रशांत गॉगल कुठून आणला तू? संतोषने गॉगल दिलाय का? 22 धावा पलकावर. इथे आपण पाहिला 50 धावा, 60 धावा, 70 धावा. तर कालच्या दिवसामध्ये आपण एक हायस्ट स्कोर पाहिला. तब्बल 85 धावा ह्या कुठल्या गेल्या कालच्या दिवसामध्ये आणि तो हायस्ट स्कोर आपण पाहिला तर जम्प बॉट राई या टीमनं नोंदवला. लक्षात ठेवा या सीझन मधील या पर्वामधील तो सर्वात हायस्ट स्कोर. या संपूर्ण पर्वाचा विचार केला 34 स्पर्धा सुरू आहे आणि आतापर्यंत इतकी मोठी धावसंख्या कुठल्याही संघानं बनवली नाहीये आणि ती इतकी मोठी धावसंख्या कालच्या दिवसामध्ये तब्बल 85 धावा या बनवल्या त्या जम्स बॉन्ड राई या टीमनं. 97चा हायस्ट स्कोर आहे. मात्र या पर्वातील या मोसमातील तो हायस्ट स्कोर आपण पाहिला. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 23. भरपूर रेकॉर्ड मित्रांनो मी म्हणेन या सीझन मध्ये पाहायला मिळाले. आपण हॅट्रिक देखील या सीझन मध्ये काही पाहिले आहेत. पहिली हॅट्रिक राजू पाटील मॅन फ्रॉम नवघर. दुसरी हॅट्रिक आपण पाहिली तर कपिल पाटील कुमार मॅन फ्रॉम नवघर. तिसरी हॅट्रिक पाहिली आपण तर नयन मात्रे मॅन फ्रॉम मुर्दा आणि चौथी हॅट्रिक ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त केली. हे विसरता कामा नाहीये. तर बऱ्याचशा हॅट्रिक ह्या पूर्ण झाल्या आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय.
गणेश चेंडूला फील्ड करतो, काय थ्रो केला गेला, कुठेतरी कमी पडला गेला त्या ठिकाणी. यष्टीरक्षक हरेश्वर पाटील, थ्रो योग्य होता. धावा संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये 25. 2 धावा या ठिकाणी देखील कंप्लीट केल्या गेल्या. मालवणी वर्सेस आपण या ठिकाणी पाहत आहोत. जम्स NS भाईंदर या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एका धावेमध्ये भर होईल. आणि बालकुंच्या मैदानावर आपण जी अंतिम स्पर्धा पाहिली होती त्याच्यामध्ये जवळपास 4थी हॅट्रिक नोंदवली गेली होती ती भूषण भुईर यांच्या नावावर. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केला गेलाय आणि या हिटनं मात्र काम फिट केलंय. व्हॅलीचं परतावं लागेल डग आउट रिझर्व मध्ये. मिस्टर व्हॅली यांना आउट. त्या दिवसामध्ये चर्चा देखील प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या गेल्या होत्या की उद्याच्या दिवसामध्ये जोनस आहे. कारण काही खेळाडू असे आहेत त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात मित्रांनो आहेत. त्याच्यामधला या मीरा भाईंदर परिसरातील एकमेव खेळाडू म्हणजे जोनस, ज्याची चर्चा कालच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात केली गेली की उद्याच्या दिवसामध्ये जोनस आहे. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. स्विंग पाहायला मिळतोय. कॉन्क्रीट पिचवर देखील चांगल्या प्रकारे टर्न करणारा गोलंदाज आहे संजय भंडारी उर्फ शिवा. आणि यावेळेस लेग ब्रेक आपण पाहिला. चांगला चेंडू. यावेळेस देखील लेग ब्रेक पाहिला आपण. टेनिस क्रिकेटमध्ये बहुतांश असे खेळाडू आहेत ज्यांना लेग ब्रेक खेळता येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टीकडे नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र जी गोलंदाजी संजय भंडारी यांची आपण पाहिली ती अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहिली संजय भंडारी यांची. लेग ब्रेकचा एक तो माहिर गोलंदाज आहे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली गेली. जवळपास आपल्या या षटकामध्ये 4 धावा फक्त संजय भंडारी यांना खर्च केल्या आहेत. जो टेम्पो वाढायला होता तो टेम्पो वाढत नाहीये धावसंख्येचा, इतकंच म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. धावसंख्या 26. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. धर्मेंद्र कोळी सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज, 23 गावांमध्ये सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज. लक्षात ठेवा मित्रांनो, 150हून अधिक विकेट घेणारा हा गोलंदाज आहे धर्मेंद्र कोळी. आणि जर 23 गावांच्या गोलंदाजींच्या विषयी जर चर्चा करायची गेली तर या 23 गावांमध्ये मी तर म्हणेल सर्वाधिक यॉर्कर डिलिव्हरी हाताळणारे जर कुठले गोलंदाज असतील तर त्याच्यामध्ये मी नाव घेईल धर्मेंद्र कोळी आणि प्रभाकर म्हात्रे. हे 2 गोलंदाज असे आहेत ते सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकतायत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. प्रभाकर म्हात्रे मॅन फ्रॉम घोडबंदर, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सह आयुक्त आहेत ते. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळायचं होतं मात्र बॅट त्या ठिकाणी आपण पाहतो तो चेंडूचा वेग होता, त्या वेगाने मात्र त्या बॅटला थांबवलं गेलं, बीट केलं गेलं. त्या कारणाचा तो फोर्स पाहिला नाही आपण चेंडूचा. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली ती 28. 50च्या पलीकडे जाईल अशी अपेक्षा केली होती NS भाईंदर या टीम कडून. मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर कुठे लगाम लागली गेली NSच्या टीमच्या स्कोरबोर्डला तर जोनसची विकेट. तिथून मात्र हा स्कोरबोर्ड खऱ्या अर्थानं मंदावला. यावेळेस उचले घेणारा चेंडू होता. डी झोन मध्ये चेंडू निघून जाईल. बॅटची एज लागली गेली, बॅटचा स्पर्श चेंडूने केला होता. एकच धाव इथे देखील मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच
29. आज तुम्ही नक्कीच आपली कमेंट स्पोर्ट फॅमिली द्वारे आपण नोंदवू शकता की आज जे 8 संघ आहेत, 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा इथे पूर्ण होतात. कारण भाईंदर आणि मालवणी ही पहिली मॅच सुरू आहे. मीरा आणि मोरवा ही दुसरी मॅच असेल. उमेळमान आणि एकसर बी ही तिसरी मॅच असणार आहे आणि मुर्दा आणि दहिसर ही चौथी मॅच असेल. तर नक्कीच फॅमिली स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनल सोबत जोडलेल्या प्रेक्षकांना आमचा नक्कीच एक प्रश्न असेल. तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता की आजच्या दिवसामध्ये कोणता संघ ग्रँड फिनालेची मॅच खेळणार. आपलं मत आपण स्पोर्ट फॅमिलीच्या लाईनवर जाऊन मात्र ते तुम्ही नोंदवू शकता. ऑन साईडला फटका, कॉर्नर बाउंड्री जवळ गणेशने चेंडूला स्टॉप केला. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 33. कारण इतक्या वर्षाचं आपण 40+ मित्रांनो क्रिकेट पाहतोय आणि ह्या वर्षाचं 40+ क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. 35चे खेळाडू 40 मध्ये इन झाले आहेत. बऱ्याचशा संघांमध्ये 35चे खेळाडू 40 मध्ये इन झाले आहेत. आता कुठलाही संघ मी म्हणेन कमकुवत नाहीये. कुठलाही संघ कमकुवत नाहीये. सगळेच संघ बलाढ्य आहेत. दुसरी धाव करताना मात्र पहिली धाव करताना ते मात्र फलंदाज बाद झाला. NS बायनर संघ थांबला गेला 33 या धावसंख्येवर आणि 34 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत मालवणी या टीमला. चला या वळी आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं मीरा टीम कॅप्टन आणि मोरवा टीम कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचं आहे. मीरा टीम कॅप्टन रमाकांत भोईर आणि RK मोरवा टीम कॅप्टन थँक्यू NS. मी या टीमचं मनापासून कौतुक करतो. बघा मालवणी संघ मैदानातून बाहेर येण्या अगोदर भाईंदरचा संघ मैदानाच्या आतमध्ये जातोय. याला म्हणतात वेळ वाचवणं. नाहीतर काही संघ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले की संघ पूर्ण बाहेर यायचा तरी देखील त्यांची खेळाडूंची निवड व्हायची. ऑलरेडी तुम्ही खेळाडू निवडलेत. 11 खेळाडू तुमचे कोण आहेत ते तुम्ही निवडलेत ऑलरेडी. मग त्यानंतर मध्ये खेळाडूला सांगायची गरज काय तू उठ तू उठ तू उठ. याच्यामध्ये मात्र वेळ कालच्या दिवसामध्ये बराचसा वाया गेला आपला. तर तसं काही करू नका. बघा तो संघ बाहेर पडण्याच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेलात तर कुठेतरी तो वेळ वाचू शकेल आणि ते काम मात्र NS बायनर टीमनं केलं आहे. त्याच्याबद्दल मी NS बायनर टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. मुर्दाची आपण नवीन जर्सी पाहतोय. मुर्दा मास्टर्स जय दारावी मुर्दा मास्टर्स. मात्र यावेळेस सामाजिक संदेश नाहीये मुर्दा टीमच्या जर्सीवर. अनेक सामाजिक संदेश मी पाहिले होते. पाणी वाचवा, रक्तदान करा, अशा प्रकारचे सामाजिक संदेश मी ते मुर्द्याच्या टी-शर्ट पाहिले होते. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा सामाजिक संदेश या वर्षी मध्ये दिला गेला नाहीये. एक वेगळा लुक आपण पाहतोय मुर्द्याच्या त्या जर्सीचा. अजून एक जर्सी आहे. एक माझी आई बरोबर. एक तुम्ही लावला दिनेश भाऊ बरोबर. माझी आई आहे तो लोगो. मात्र बोई स्टँड तुम्ही पाहू शकाल. बोई स्टँड मात्र त्या बोई स्टँड मध्ये तुम्हाला जायचं असेल तर सोबत आधार कार्ड घेऊन जावं लागेल. ते आधार कार्ड लिंक झाल्याशिवाय त्या बोई स्टँड मध्ये मात्र भरती एंट्री नाहीये. लक्षात ठेवा. मनोज नक्की भोईर आहे की पाटील आहे तो समजत नाही की मात्रे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तो घेऊन जावं लागेल बोई स्टँड मध्ये जायचं असेल तर. यस 7/12 नाव काढले मनोजचं. आधार कार्ड तुमचं लिंक झालं तरच तुम्हाला बोई स्टँड मध्ये एंट्री असेल. Which team win this match? Which team win this match? Bhander and Malwani. आणि या मॅच बद्दल देखील तुम्ही तुमची माहिती देऊ शकता, मत नोंदवू शकता की या मॅच मध्ये कोणता संघ विजय होऊ शकेल. भाईंदर संघ विजय होऊ शकेल की मालवणी संघ विजय होऊ शकेल. ही बघा ही नक्कीच मनोज दादाची ही तिसरी पिढी देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय. बाप बेटा नाथ मत मारना लात तू है नाथ. चला टीम मालवणी फलंदाज जाऊ द्या. आणि मीरा टीम कॅप्टन आलेत का. पहिलं ओव्हर
पहिली ओव्हर संपायच्या आज जर टॉस झाली नाही आयोजक म्हणतायत तर मात्र तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. दोन्ही टीम आर के मोरवा आणि मीरा पहिली ओव्हर संपायच्या आज जर कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन टॉस करण्यासाठी नसेल तर तुम्हाला एका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. मारवाणी मीरा टीमचे कॅप्टन व्हाईस कॅप्टन या ठिकाणी आले आहेत. चंद्रकांत आर के मोरवा टीम कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन टॉस करण्यासाठी या, अन्यथा मात्र एक ओव्हरच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पेन आमच्या गावची पेन तुम्ही नेऊ त्याला जुगारवाले ना हो झालं तो आपलं काम कर पहिले. अरे तो बोलतो कोण नाही गावाला आग्रह आलं मस्त पुढे भोईर परिवार स्पेशल आयटम आहेत भोईर परिवार ज्या स्टँड मध्ये आहेत. स्पेशल आयटम खायचे असतील तर आधार कार्ड तुम्हाला लिंक करावी लागेल. चला मॅच ऑन. एक षटक आपण पाहूया वाट, त्यानंतर मात्र या ठिकाणी निर्णय जाहीर करूया असं आयोजक म्हणतायत. व्हॅली शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्ट्रायकिंगला आपण संतोषला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंगला आपण हरीश पाटील या खेळाडूला पाहतोय. वेलकम हेमू. हेमप्रकाश पाटील यांचे इथे आगमन झालं आहे. येथे देखील एक दिग्गज समालोचक आहेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. चला यावेळी आपण नाणेफेकीच्या दिशेनं त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. किशोरजी बोईर साहेब या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष आणि जय धारावी मुर्दा स्पोर्टचे सदस्य सन्माननीय कृष्णाजी बोईर साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय. फुल ऑफ लेन चेंडू भीमर चेंडू हाताळला गेला. पंचांकडून नोचा इशारा त्या ठिकाणी दिला जातोय. 2+1 मिळतील धावा या 3. टार्गेट छोटा आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगल्या लाईन मध्ये गोलंदाजी करावी लागेल एन एस बायनर या टीमला. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या टार्गेटला तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर विकेट फॅक्टर खूप महत्वाचे असेल. इथून जर विकेट फॅक्टर जर तुम्ही रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट फॅक्टर जर घेत राहिलात, विकेट घेत राहिलात रेग्युलर इंटरव्हल मध्ये तर कदाचित या सामन्याला कलाटणी येऊ शकेल. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र याच प्रकारे क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. मी म्हटलंय की रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला विकेट जर तुम्ही प्राप्त केल्यात तर कुठेतरी मात्र मालवणी टीमवर दबाव होईल. पहिली विकेट मालवणी टीमची मिस्टर हरेश पाटील डायमंड डकच्या स्वरूपात डग आउटच्या रिझन मध्ये आउट. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी.
समोर असताना मात्र या प्रकारची गोलंदाजी फायदेशीर ठरू शकेल NS भाईंदर या टीमला. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. मिस्टर संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर डग आउट रिझन मध्ये. कोण आहे पाहुणे? चला दोन्ही टीम कॅप्टन आलेत का? आले असाल तर टॉस बॉक्स मध्ये उभं राहा. मालवा मीरा आणि मोरवा दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण उभं राहा. चला दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीम कॅप्टन उभं राहायचं आहे. नरेश म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये आपण उभं राहा. मीरा मास्टर्स टीम कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी येथील आमचे मुख्य मान्यवर त्यांच्या शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. मात्र तुम्ही रेडी व्हायचं आहे दोन्ही कॅप्टनना. पहिलं षटक संपायच्या दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी रेडी असायला हवेत. धावसंख्या 3. व्हॅली उच्च दर्जाची कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे व्हॅलीकडून. JR स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. जे स्पोर्ट्सचे माफ करा. ऑफसाईडला पंच केलं गेलं. डिक्लेरेशन झोन 2 धावा असतील. जे स्पोर्ट्स म्हटलं तर व्हॅली रोड्रिक्स जोनस हे जे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. आणि जे स्पोर्ट्सचे आपण बॅट देखील शूज देखील पाहू शकाल. त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला शूज देखील घेता येतील. ट्रॉफ्या पारितोषिक जर तुम्हाला घ्यायची असतील तर देखील जे स्पोर्ट्सला तुम्ही नक्कीच भेट द्या. एक रिझनेबल दरामध्ये तुम्हाला ते पारितोषिक त्या ट्रॉफ्या नक्कीच अवेलेबल आहेत जे स्पोर्ट्स मध्ये. शॉर्ट बॉल इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. प्रमोद कोळे यांच्या बॅटमधून येतो हा दर्जेदार चौकार. स्क्वेअर कटचा फटका 4. धावसंख्या झाली आहे 3-9. प्रमोद कोळी त्यानंतर महेश या खेळाडूला आपण पाहत आहात. थोड्याच वेळात आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. यानंतरची मॅच असेल मीरा वर्सेस मोरवा. RK मोरवा म्हणजे दोन्ही टीम आपण पाहणार आहोत. मुंबई माफ करा मीरा भाईंदर परिसरातील 2 टीम आपण आमने सामने पाहणार आहोत. संयमी खेळी शांत खेळी. एकदा मिळेल डिक्लेरेशन झोन आहे. एकचदा मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती 12. भरपूर मी म्हणेल लग्न आहेत. भाईंदरची या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं शिरूर रॉड्रिक्स यांच्या मुलाचं देखील लग्न आहे. वराड आहे. क्विंटन यांच्या देखील मुलाचं वराड आहे. आणि सध्याच्या घडीला वराड खातात मी म्हणेल NS टीम भरपूर बिझी आहेत. धावा झाला 12. तुम्ही कशी रे ना हलकट माणसं तुम्ही 1 नंबरची रे. टॉस का बॉस सर सर टॉस का बॉस हो रहा है. टॉस होता सर टॉस हो रहा है. बर्थडे आहे सर. हलकट माणसं सर टॉस हो रहा है. सर टॉस हो रहा है. नाणेफेकीच्या दिशेने आपण त्या ठिकाणी आज खरोखरच आजचा दिवस देखील या स्पर्धेसाठी नक्कीच आनंदाचा दिवस आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रमोदसाठी देखील आनंदाचा दिवस आहे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. RK मोरवा टीम कॅप्टनचं स्वागत केलं जातं. नरेश म्हात्रे आपलं मुर्धा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी नरेशजी म्हात्रे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. या करूया आपण त्यानंतर लगेचच सन्मान मीरा मास्टर्स टीमचे कॅप्टन राजा घरत यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान केला जातो. वेलकम राजा भाऊ. तुमचं देखील हार्दिक स्वागत. तुमच्या टीमचं देखील हार्दिक स्वागत. आणि या मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील.
किशोरजी भोईर यांच्या आज शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. थोडंसं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांच्यासाठी प्लीज आम्ही या ठिकाणी समजून घ्या. तिथे नाणेफेक केली जात आहे कारण दोन्ही संघ थोडेसे उशिरा आले होते, त्याच्यामुळे ही नाणेफेक थोडीशी उशिरा केली जात आहे. चला टॉस केली जाते त्या ठिकाणी. कॉइन्स व्हील तो टेल हेड या टेल म्हणायचं आहे, हेड किंवा टेल म्हणायचं आहे. कॉइन स्विन झाला आणि मोरवा संघ नाणेफेक जिंकली. नरेश दादा लगेच सांगायचं आहे काय घेणार तुम्ही, बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग की बॅटिंग? कलबा लगेचच. अशोक पाटील सरांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज वेगळ्या लुकमध्ये आलेत, काल वेगळ्या लुकमध्ये होते, आज रविवार आहे त्याच्यामुळे एक नक्कीच वेगळा लुक त्यांचा पाहतो आपण. क्या बात आहे, माझ्यासाठी त्यांनी गिफ्ट आणले, थँक्यू. डायरी मला त्यांना माहिती आहे मला काय सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी काय असतं, ती वस्तू त्याने आणले. एक सुंदर अशी डायरी त्यांनी माझ्यासाठी आणलेली आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आज प्रमोद कोळी यांचा जन्मदिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जितू भाऊ आणि सत्येंद्र पाटील या दोन लेजेंडरी खेळाडूंचा आपण जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला. आज मालवणी टीमचा प्रमोद कोळी यांचा आज वाढदिवस आहे. प्रमोद मित्रा, तुला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं, या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं आणि मी समालोचक भारत राऊत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. तुला उदंड आयुष्य लाभो, येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ, हीच मात्र आई धारावी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रमोद. धावसंख्या 17. आज प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होईल. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षक राजे मात्र या मुर्द्याच्या नगरीला नक्कीच भेट देतील. यावेळेस डाव्या एसटीच्या उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला, उसळी घेणारा चेंडू आहे. एक मॅजिकल गोलंदाज म्हणून आपण या गोलंदाजाला 40+ क्रिकेटमध्ये पाहिले आहे, मिस्टर ॲलन. धावसंख्या झाली आहे ती 17. निर्णय कळवायचा आहे. आर के मोरवा वन द टॉस अँड चॉईस द बॅट फील्ड फर्स्ट. आर के मोरवा. सन्माननीय रमाकांतजी भोईर साहेब, रमाकांत भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन बसायचं आहे. रमाकांत भोईर या व्यक्तीला नक्की सगळ्यांनी भेट द्या मित्रांनो, कारण ही व्यक्ती कधी म्हातारी होत नाहीये. शॉर्ट बॉल चॉप करतोय चेंडूला, शतरक्षक आहे डीप मध्ये, जॉनी आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. 2 धाव मिळतील, 1 धाव मिळेल, माफ करा. आज बरेचसे लेजंड खेळाडू दिसत आहेत या टीम मध्ये. डॉसन रॉड्रिक्स कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, कारण डॉसन अजून इथे आला नाहीये आणि कदाचित ते लाईव्ह टेलिकास्ट आपल्या घरून पाहत असतील. ही मॅच 15 चेंडू माफ करा 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक चांगलं षटक हवं आहे जे वापसी करून देऊ शकतो NS बाइंदर या टीमला, आणि तो प्रयत्न करावा लागेल. कारण कुठेतरी एक शांत खेळ आपण मालवणी या टीमची पाहतोय, म्हणजे म्हणायचं गेलं तर तंत्रशुद्ध खेळ आपण मालवणी टीमच्या प्रत्येक खेळाडूकडून पाहत आहोत. पूर्ण कल्पना आहे की टोटल इतकंही मोठं नाही आहे की ते टोटल पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही आहेत. टोटल छोटं आहे आणि चेंडू हे अतिरिक्त आहेत, जास्त आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी संयमी खेळी जर आपण केली, सिंगल डबलला आपण जर प्राधान्य दिलं तर आपण त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतोय, आणि त्याच सिंगल डबलला प्राधान्य हे मात्र मालवणी टीमनं दिलं आहे. ऑस्कर, हा फटका आपण पाहिला तर चेंडू जाईल तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, मात्र गोशांकित क्षेत्र आहे. 2 धावा या फटक्यावर नक्कीच. 1 धाव आहे, माफ करा, आतून गेला मला वाटते. धावा झाले ते 20. संजय भोईर कुठे असाल तर या. संजय भोईर, मुर्दा मास्टर्स खेळाडू संजय भोईर. राजा घरात
राजाभाऊंच्या विषयी म्हणायचं गेलं खरोखरच अभिमान आहे या व्यक्तीचा. आज अखिल भारतीय 40+ संघटनेमध्ये तो आज सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे या व्यक्तीच्या विषयी सांगायचं गेलं तर. कारण कुठेतरी ती ऑल इंडिया 40+ मध्ये समालोचन करण्याची संधी मला राजाभाऊनं दिली होती, मात्र मी दुसऱ्या ठिकाणी कमिटमेंट केली होती. ऑलरेडी मी एक मॅच घेतली होती, त्यामुळे ती ऑल इंडिया 40+ स्पर्धा समालोचन करता आली नाहीये. खरोखर माझ्यासाठी ती दुःखाची गोष्ट आहे, कारण कुठेतरी तो ऑल इंडिया 40+ स्टॅम्प माझ्यावर मात्र लागू शकला असता. एक तो सिक्का नक्कीच लागू शकला असता की एक ऑल इंडिया 40+ स्पर्धा करून आलाय. धावसंख्या 22. ऑफ साईडला सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं गेलं. ऑफ ड्राईव्ह आपण त्या ठिकाणी पाहतोय. लेनी गोम्स चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. ह्या ज्या गोष्टी घडतायत मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल, या गोष्टी जर NS टीमनं थांबवल्या तर कुठेतरी दबाव होईल आणि तो मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजाला आणि तिथून एखादी विकेट मिळू शकेल. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राइक एंडला थ्रो. क्या बात आहे ॲलन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. पहा मालवणी टीमने देखील टाळ्या वाजवल्या. कदर, चांगल्या गोष्टीची कदर करणं गरजेचं आहे. भले मग तो दुसऱ्या संघाचा खेळाडू असता तरी चालेल. आणि ॲलनने ज्याप्रमाणे चेंडूला फील्ड केलं त्याप्रमाणे लगेच टाळ्यांचा कडकडाट मालवणीच्या डगआउटमधून आला, कारण नेहमी मालवणी संघ देखील चांगल्या गोष्टीची कदर करतोय. एक धाव इथे मिळेल. डिक्लेरेशन झोन आहे. धावा संख्या 25. इथे मिस्टर स्टोक आहे. तिघांमध्ये टक्कर झाली असती. कॉलिंग, शाब्दिक भाषा बोलणं गरजेचं आहे, तोंडातून आवाज येणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तिघांची टक्कर झाली असती, दुखापत देखील तितक्याच प्रमाणात झाली असते, लक्षात ठेवा. तर प्लीज या गोष्टीकडे कुठे लक्ष द्या. अशा गोष्टी घडू देऊ नका. जर तुम्हाला कॅच घ्यायचा असेल तर अगोदर कॉलिंग करा की मी कॅच घेतोय. धावा झालेल्या आहेत त्या 26. धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 12 चेंडूमध्ये 8 धावा. प्रमोद कोळी जो 12 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवर खेळतोय आणि 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय मीरा मास्टर्स टीमचे लेजेंडरी खेळाडू ज्यांचं वय आता किती आहे कोणालाच ठाऊक नाहीये, असे चॉकलेट बॉय मिस्टर रमाकांत मोहीर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. रमाकांत मोहीर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जी रिक्षा आहे मैदानाच्या आतमध्ये ती रिक्षा राईची आहे कोणाची तरी, विलास, ती रिक्षा आपण बाहेर काढायची आहे. 17 धावेची आपण पार्टनरशिप त्या ठिकाणी पाहू शकाल. जबरदस्त पार्टनरशिप त्या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच प्रमोद आणि महेश. 16 चेंडू 17 धावेची आपण खेळी पाहिली. इथे कॅच ड्रॉप आणि 2 धावा. धावा संख्या 28. या परिमल कारवा साहेबांना विनंती करतोय की आपण वर या. बैटिंग स्ट्रोक ऑन साइडला आडव्या बॅटनं चेंडूला खेळला जात आहे. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मधून मात्र बॅली चेंडूला उचलण्यासाठी येतोय आरामात. पहा एकदम संत खेळ सुरू आहे. आरके, निर्णय आतापर्यंत आला नाहीये तुमचा. नरेश म्हात्रे, टीम कॅप्टन नरेश म्हात्रे, आपला निर्णय कळवा. फिल्डिंग का? ओके. आणि आपली लिस्ट पाठवून द्या. नोचा इशारा आहे स्क्वेअर लेग पंचांचा. बीमर हाताळला गेला आणि त्या बीमरला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार +1 म्हणजे मिळतील धावा या 5. अभिनंदन मालवणी टीम. मालवणी संघ हा सामना जिंकतोय. मालवणी संघाचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. हार्ड लक अँड बॅड लक NS टीम.
मात्र वेळेवर दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झाले होते, त्याबद्दल मी नक्कीच NS टीमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही जर वेळेवर आलात त्याच्यामुळे आम्हाला वेळेवर सामना सुरू करता आला, त्यामुळे मी दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. एक मिनिट चला या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळूया. या ठिकाणी या शुभ सन्मान केला जातोय परिमलजी कारवा, एक उद्योगपती आहेत, लेजेंडरी खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या मुर्ध्याच्या या स्पर्धेमध्ये केला जातोय. परिमलजी आपका हार्दिक स्वागत. आणि कोणी विसरू शकणार नाही मीरा हॉल, ज्या ठिकाणी आपली सभा झाली होती मंडळाची, आणि तो मीरा हॉल जो आहे हा विनामूल्य मी म्हणेन आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या सभेसाठी परिमलजी यांनी दिला होता. तो त्यांचा स्वतःचा आहे, मालक आहेत ते परिमलजी. त्यानंतर प्रज्वलजी मात्रे हे देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. अजूच्या शुभ हस्ते, अजिंक्यच्या शुभ हस्ते मीरा टीम कॅप्टन या इकडे. राजाभाऊ, राजाभाऊ ही घे लिस्ट मोरव्याची, साईन करा आणि मला द्या. चेक करा, साईन करा आणि लिस्ट द्या. दीपक सर, चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं, आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय आजचा बर्थडे बॉय, ज्यांचा आज वाढदिवस आहे. पहा काय दिवसाची आजच्या सुरुवात झाली पम्याची. पहिली मॅच जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील पम्याला दिला जातोय. अभिनंदन. मात्र एका गोष्टीची पम्या मला खंत आहे, तुझ्या खेळाडू जे खेळाडू होते तुझे ते मी नंतर तुझ्याशी बोलेल, ते माईकवर बोलू शकत नाही. रिक्षा राईची रिक्षा आहे, रिक्षा मैदानातून बाहेर काढायची आहे, रिक्षा मैदानातून बाहेर काढायची आहे. पक्षामध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. अशोक सर तुम्हाला थांबवतोय. गेट बंद करता. हा केला 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 मात्र केला. सुरुवात आपली मस्त.